प्रदोषचे शिवलिंगावरील इच्छा पूर्ण करणारे उपाय. प्रदोषचा पहिला उपाय. ह्या उपायात प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी एका भांड्यात थोडे पाणी घ्यावे लागते. त्या पाण्यात तुम्हाला बेलाचे पानं, शमीचे पानं, काही हरभऱ्याचे बियाणे आणि गुळाचा एक छोटा तुकडा टाकावा लागतो. अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घरून हे पाणी घ्यावे लागते. त्यानंतर प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्हाला हे 4 घटक एका भांड्यात ठेवावे लागतात. त्यानंतर भगवान शिवांच्या मंदिरात जा आणि हे पाणी भगवान शिवांच्या शिवलिंगावर अर्पण करावे. भगवान शिवांच्या शिवलिंगावर हे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा भगवान शिवांना सांगावी लागते. तर हा उपाय इथे पूर्ण होतो. तर प्रदोषचा दुसरा उपाय. तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी हा उपाय करू शकता. जर तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण होण्यास त्रास होत असेल किंवा मुलाखतींना कंटाळा येत असेल आणि नोकरी मिळत नसेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळाच्या वेळी हा उपाय करून पहा. तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल. ह्या उपायात प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळाच्या वेळी संध्याकाळी पाण्याची भांडे आणि शुद्ध गाईचे दूध असलेले एक लहान भांडे सोबत ठेवावे. यासोबत तुम्ही पिठाचे गोल वाती असलेले 2 दिवे तयार करावेत. पहिला दिवा शुद्ध गाईच्या तुपाने भरलेला असेल आणि दुसरा तेलाने भरलेला असेल. तर हे सर्व साहित्य घेऊन प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळाच्या वेळी तुमच्या घराजवळील बेलपत्रीच्या झाडाखाली न्यावे. तर बेलपत्रीचे झाड मोठे असावे. आता बेलपत्राच्या झाडाखाली जाऊन बसावे. सर्वप्रथम त्या बेलाच्या झाडाच्या मुळाशी अर्ध पाणी अर्पण करावे. त्यानंतर तुमचे सर्व दूध अर्पण करावे आणि शेवटी तेथे उरलेले सर्व पाणी अर्पण करावे. म्हणजे प्रथम पाणी अर्पण करा, नंतर दूध, नंतर पुन्हा पाणी अर्पण करावे. आता तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा लागेल आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावावे लागेल. दोन्ही दिवे लावल्यानंतर तुमच्या नोकरीसाठी, परीक्षेसाठी, मुलाखतीसाठी हात जोडून देवाला प्रार्थना करावी आणि तिथे नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन तुमच्या घरी परत जावे. हा उपाय येथे पूर्ण झाला आहे. प्रदोषचा तिसरा उपाय. प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळातही हा उपाय करावा. तर ह्या विधीत प्रदोष काळात संध्याकाळी तुम्ही पिठापासून शुद्ध गाईच्या तुपाच्या गोल वातीने 2 दिवे तयार कराल. प्रदोष व्रताच्या संध्याकाळी एका ताटात 2 दिवे ठेवावे आणि घराबाहेर पडावे. प्रथम कोणत्याही मोठ्या बेलपत्राच्या झाडाखाली जावे. तेथे बसावे. पहिला दिवा लावा आणि तुमच्या कुटुंबासाठी, देवासाठी आशीर्वाद घ्या. त्यानंतर तुमचा दुसरा दिवा घ्यावा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा उंबरठ्यावर बेलपत्राच्या झाडाखाली पहिला दिवा लावताच आणि मुख्य दरवाजावर पोहोचताच बाहेर बसा आणि भगवान शिवांचे नाव घेत तुमच्या उजव्या बाजूला दुसरा दिवा लावा. त्यानंतर येथेही भगवान शिवांची प्रार्थना करावी. तुम्हाला शुद्ध देशी गाईच्या तुपाचा वापर करून दोन्ही दिवे तयार करावे लागतील आणि तुम्हाला पहिला दिवा बेलपत्राच्या झाडाखाली लावावे लागेल आणि तो बेलपत्राचा वृक्ष मोठा असावा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दुसरा दिवा लावावे लागेल. उपाय पूर्ण होतो. प्रदोषचा चौथा उपाय. ह्या उपायासाठी तुम्हाला फक्त 7 बेलपत्रे लागतील. प्रदोष व्रताच्या संध्याकाळी तुम्ही हा उपाय करावा. ह्या उपायाने तुम्ही प्रदोष व्रत पाळले नाही तरीही तुम्हाला प्रदोष व्रताचे फायदे मिळतील. तर जर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 7 बेलपत्र सापडली नाही तर तुम्ही ती भगवान शिवांच्या शिवलिंगावरून उचलू शकता, धुवू शकता आणि ह्या उपायात वापरू शकता. आणि प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळी भगवान शिवांच्या मंदिरात पोहोचावे. जर तुम्ही तुमच्यासोबत 7 बेलपत्रे आणली नसतील तर भगवान शिवांच्या शिवलिंगावरून 7 बेलपत्रे घ्यावीत, ती धुवावीत आणि नंतर त्यांचा उपायात वापर करावा. आता भगवान शिवांजवळ बसावे आणि
या 7 बेलपत्राचे ब्रह्मकमळमध्ये रूपांतर करावे. ब्रह्मकमळ बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ह्या 7 बेलपत्री एकत्र कराव्या लागतील. आता ह्या 7 बेलपत्री एकत्र केल्यानंतर तुम्हाला त्यांना गोल आकार द्यावा लागेल. म्हणजे ह्या 7 बेलपत्रीचे खोड मध्यभागी असेल आणि पाने गोल आकारात असतील. गोल आकार देण्यासाठी ह्या 7 बेलपत्री एकमेकांच्या बाजूला सरकवत राहा, जेणेकरून ते बेलपत्रीचे गोल आकार होईल. आता बेलपत्रीचे हे ब्रह्मकमळ तुमच्या दोन्ही हातांनी भगवान शिवांच्या शिवलिंगावर अर्पण करावे आणि भगवान शिवांना तुमची इच्छा सांगावी. हा उपाय येथे पूर्ण होतो. प्रदोष व्रतासाठी 5वा उपाय. हा उपाय करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवांच्या मंदिरात जावे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही भगवान शिवांच्या शिवलिंगाजवळ बसावे. तुम्ही कदाचित पाहिले असेल की जेव्हा भगवान शिवांना पाणी अर्पण करतो तेव्हा पाण्याच्या भांड्यातून पाणी खाली वाहते, तर शिवलिंगावरून पाणी खाली वाहत जाते. शेवटच्या भागात जिथे पाणी पडते तेथे तुमचा तळहात ठेवावा. तिथे तुमचा तळहात ठेवा. डोळे बंद करा आणि तुमची इच्छा व्यक्त करताना भगवान शिवांच्या कोणत्याही मंत्राचा जप करा. तुमचा तळहात तिथे 1 ते 2 मिनिटे धरा. श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा भगवान शिवांचा कोणताही मंत्र जप करा. नंतर भगवान शिवांना तुमची इच्छा व्यक्त करा. भगवान शिवांची पूजा. प्रदोष व्रतावर भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष काळात शिव आणि गौरी यांची विधिवत पूजा करावी. गंगाजलाने शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि त्यांना बेलाची पाने, भांग, धतुरा, आक, फुले आणि मध अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने भोलेनाथ त्यांच्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. पाणी आणि गंगाजल. शिवलिंगाला पाणी आणि गंगाजल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे मानसिक शांती वाढते आणि मानसिक अशांतता दूर होते. दूध आणि दही. मंगळदोषाच्या शांतीसाठी दूध आणि दह्यासह अभिषेक करणे अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे जीवनातील अडथळे कमी होतात. तुम्ही हे सर्व उपाय दर महिन्याला येणाऱ्या कोणत्याही 2 प्रदोषच्या दिवशी करू शकता, कारण प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक प्रदोष असतो आणि शुक्ल पक्षात एक प्रदोष असतो. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.